हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळावर सैन्यांचे निरीक्षण। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 41 मे बी 42। शंकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदक क्रियः। शंकरो नरकायैव कुलज्ञान कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदक क्रियः। शंकरो नरकायैव कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदक क्रियः। शंकरः अशी अनावश्यक संतती नरकाय नरक जीवनास कारणीभूत ठरतात। एक मिनिट, एवा निश्चितच, कुलज्ञानाम कुलाचा घात करणाऱ्यांना, कुलस्य कुळासाठी, च सुद्धा, पतंती पतन पावतात, पितरः पितृगण, ही खचित, येषाम त्यांचे, लुप्त लोप झाल्यामुळे, थांबल्यामुळे, पिंड पिंड किंवा अन्न अर्पण करणे, उदक आणि पाणी, क्रिया क्रिया। भाषांतर आहे, अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते। अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते। अशा अनावश्यक संततीमुळे, कशा अनावश्यक संततीमुळे, हे काल आपण वाचलं। काल काय म्हणतात अर्जुन, हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात, आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते, अनावश्यक पॉप्युलेशन वाढतं।
Krish, your phone is giving problem every day. I don't know what's going on. Are you calling using Wi-Fi calling or something? Sorry. तर अर्जुन थोडक्यात सांगत आहे, आपण या सेक्शन मध्ये आहोत भगवद्गीतेच्या, जिथे अर्जुन सांगत आहे की मी या सगळ्या लोकांना जर मारलं तर कुळातले वडीलधारी सगळे मरतील, म्हणजे कुटुंबातले, आणि त्यानंतर मग कुळाचा जो धर्म असतो, कुलधर्म किंवा वंश परंपरागत काही धार्मिक रीतिरिवाज, व्रतवैकल्ये वगैरे करायचे असतात, हे सगळं सांगण्यासाठी कोणी राहणार नाही, आणि विशेष करून स्त्रिया हे सगळं विसरून जातील, आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी नवीन पिढी जी आहे ती खूपच असुरी प्रवृत्तीची होईल. वर्ण संकर म्हटलेलं आहे त्याला. वर्णाश्रमाचे कुठलेही नियम ते पाळणार नाहीत. तर आजच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की अशा अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. त्या कुळासाठी पण नरकमय परिस्थिती निर्माण होते, आणि ही परिस्थिती कोणी निर्माण केली त्याला कारणीभूत जो आहे त्याला पण नरकमय परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात अर्जुनाला सांगायचं आहे की मी या सगळ्यांना मारून मी का नरकात जाऊ. हे जग तर नरकमय होणारच, कारण कोणीच धर्माचं पालन करणार नाही, आणि मला पण नरकात जावं लागेल. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. आता हे जे पिंडदान अर्पण करायचं असतं, ज्याला श्राद्ध म्हणतो आपण, ती पण एक धार्मिक क्रिया असते, आणि त्याचा मेन उद्देश असतो की आपल्या पूर्वजांचा, पितरांचा उद्धार व्हावा. त्यांची भक्ती पूर्ण झाली नसेल तर त्यांना कदाचित दुसरं शरीर मिळालं नसेल. बऱ्याच जणांना इमिजिएटली दुसरं शरीर मिळत नाही, ते असेच भटकत असतात बिनशरीरचे. बऱ्याच जणांचं पतन होतं त्यांच्या इंद्रिय तृप्तीमुळे, ते वेगवेगळ्या लोकांमध्ये जन्म घेतात. तर त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करून हे पिंडदानाची प्रक्रिया वगैरे, किंवा आता सध्या जे चालू होतं ना पितृपक्ष वगैरे, हे त्याच्यासाठी करायचं असतं, आणि ते बंद होईल, कोणीच करणार नाही. आणि ऍक्च्युली आपली ही जबाबदारी असते हे करणं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इतके दिवस मी करायचं नाही म्हणून सांगत होतो, आता प्रभूजी एकदमच मधून करायची जबाबदारी असते काय? येस, जबाबदारी असते, कारण त्यांनी आपल्याला मनुष्याच्या जीवनामध्ये हे शरीर देण्यासाठी कारणीभूत आपले आई वडील असतात, त्यांचे आई वडील असतात. सगळ्या ह्या पितरांच्या प्रती आपण आपलं एक प्रकारचं ऋण असतं, कर्ज असतं, आणि हे फेडण्यासाठी या काही विधिविधानं शास्त्रामध्ये दिलेले असतात. हे तुम्ही त्यांच्यासाठी करा. ज्या व्यक्तींकडून आपण एक प्रकारचं कर्ज घेतो त्या सगळ्यांच्या प्रती आपण कर्जदार असतो. जसं की गुरु, माता पिता, पितर, ऋषी, मुनी, कारण ते ज्ञान देतात. गुरु आपल्याला ज्ञान द्यायचं कर्तव्य करतात. देवी देवता आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश, सूर्यदेवता, आपण ऋणी आहोत सूर्यदेवताचे. सूर्यदेवता आपल्यासाठी सगळं डिसइन्फेक्ट करायचं काम करते, भाजीपाला वाढवायचं काम करते, आपण नाही करू शकत. तर या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे, ऋणी असलं पाहिजे, आणि हे ऋण फेडण्यासाठी शास्त्रामध्ये बरेच विधिविधानं दिलेले असतात, आणि हे करायचे असतात ऍक्च्युली, परंतु या कलियुगामध्ये आपण ते करू शकत नाही. पण अर्जुन इथे म्हणतोय, एक पॉइंट सांगतोय की हे जर बंद झालं तर धर्म अधर्म अजून वाढणार नाही का? सगळे नरकात नाही का जाणार? कुणी काहीच करणार नाही. स्वतः नरकात जाणार, आपल्या पूर्वजांना, वाडवडिलांना, पितरांना नरकात तसेच तडपडत ठेवणार, त्यांच्यासाठी काही करणार नाही. आणि या सगळ्याला जर मी जबाबदार झालो तर मी पण नरकात जाणार. तर हे अर्जुनचं स्टेटमेंट आहे. प्रभुपाद काय म्हणतात बघूया, आपण वाचूया. प्रभुपाद म्हणतात, सकाम कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. आता इथे पहिल्यांदा हा टर्म आला, सकाम कर्म.
एक माताजी परवा विचारत होत्या, कर्म, अकर्म, विकर्म हे सगळं काय असते समजावून सांगा. आपण ते डिटेलमध्ये वाचणार आहोत, काळजी करू नका. अजून बरेच असतात. सकाम कर्म, नियत कर्म, विहित कर्म, उग्र कर्म. पण मेन 3च असतात: सकाम कर्म, अकर्म आणि विकर्म. सकाम कर्मचा अर्थ असतो शास्त्रामध्ये दिलेल्या विधिविधानांप्रमाणे कर्म करणे. जे आज आपल्याला वाटते आपण करतोय, पण आपल्यापैकी कुणी करत नाही. शास्त्रात कुठेही दिलेलं नाही आहे मोबाईलचं दुकान उघडून बसा. शास्त्रात कुठेही दिलेलं नाही आहे झाडं तोडा, रस्ते बनवा, सॉफ्टवेअर तयार करा. शास्त्रामध्ये फक्त 4च कर्म दिले: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. इंटरेस्टिंग. तर याला सकाम कर्म म्हणतात. आणि हे सकाम कर्म करणारे ऍक्च्युली इथे अडकतात. आता हे ऐकल्यावरती तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल, पण हेच आहे. सकाम कर्म करणारे इथे अडकतात. सकाम कर्म करणारा शास्त्रात दिलेलंच कर्म करत असतो, परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत असतो. त्याच्या फळाची अपेक्षा ठेवून करत असतो. आणि हे चांगलं म्हटलेलं आहे, परंतु तोही इथे अडकतो. आणि अशा लोकांना कर्मी म्हटलं जातं. आपण जनरली रोज कर्मी 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 कर्मी, अरे कर्मी दिसला, अरे कर्मी ड्रेस घातला, अरे कर्मी, ते प्रभूजी ते कर्मी आहेत म्हणतो की नाही. कोणीही कर्मी नाही आहे, सगळे आसुरी आहेत, इन्क्लुडिंग आपण. आपण देखील, आपण कर्मीच्या पण खालचे आहोत, कारण सकाम कर्मच करत नाही आपण. सकाम कर्म करणारा कर्मी असतो. सकाम कर्म म्हणजे शास्त्रामध्ये दिलेलं कर्म, जो स्वतःच्या फळासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत असतो. आणि याच्या बरोबर उलट असतं विकर्म किंवा पाप कर्म. म्हणजे काय? शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये ते काम करणे, किंवा शास्त्रामध्ये स्पेसिफिकली सांगितलंय हे करू नका ते काम करणे, त्याला म्हणतात पाप कर्म किंवा विकर्म, उलट कर्म. आणि याच कॅटेगरीमध्ये येतो तो म्हणजे उग्र कर्म. उग्र कर्म म्हणजे हे शास्त्र बिस्त्र बघायची पण काही गरज नाही, 100% पाप कर्म करते. आणि प्रभुपादांच्या मतानुसार 99% लोक आज या कलियुगामध्ये सगळे उग्र कर्म करत आहेत, पापाच्याही पलीकडे, आपण सगळे इन्क्लुडिंग. तर हे असतं सकाम कर्म, शास्त्रामध्ये दिलेलं. विकर्म, शास्त्रामध्ये न दिलेलं किंवा शास्त्रामध्ये सांगितले करू नका ते करणारे. हे दोन्ही इथे अडकून राहतात. मग सुटतो कोण? जो अकर्म करतो. म्हणजेच काय? कर्म करतो परंतु भगवंतांसाठी त्याच्या फळाची अपेक्षा करत नाही किंवा त्याचं फळ स्वतःसाठी घेत नाही. मग इथे ऑफकोर्स शास्त्रामध्ये हे पण दिलेलं आहे, त्यामुळे हे सकाम कर्मच असतं. सकाम कर्म जो भगवंतांसाठी करतो तो सुटतो. बेसिक डेफिनेशन आज तुम्हाला कळाली. आता हे डिटेलमध्ये आपण 3ऱ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये अगदी डिटेलमध्ये याचा अभ्यास करायचा. इथे शब्द आला म्हणून मी सांगितला. सकाम कर्माच्या विधिविधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. तर हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे, हे करा, हे करा, हे यज्ञ करा. सकाळी उठल्या उठल्या जल नदीमध्ये जाऊन अर्घ्य देतो की नाही आपण, तर ते एक धार्मिक, ह्या सगळ्या धार्मिक क्रिया असतात. सूर्यदेवाला सकाळी उठल्यावर नमस्कार करणे वगैरे वगैरे, हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. यालाच सकाम कर्म म्हटलं जातं, यालाच सकाम कर्माची विधिविधानं म्हटली जातात. विष्णू पूजने ही अर्पण क्रिया सिद्ध होते. आता हे जे पिंडदान करायचं असतं, ज्याला श्राद्ध म्हणतो आपण, ऍक्च्युली त्याची प्रक्रिया बऱ्याच लोकांना माहिती नाही. कुठल्याही देवी देवताला अर्पण करतात आणि मॅक्झिमम घरामध्ये मी पाहिलेलं आहे त्याच दिवशी बरोबर नॉनव्हेज करतात. आमचे एक प्रभूजी पण होते, ते म्हणायचे माझ्या वडिलांना त्याच दिवशी नॉनव्हेज लागतं, बाकी घरात आम्ही कुणी काही खात नाही. मग मी म्हटलं प्रभूजी, ते त्या दिवशी जे नॉनव्हेजचं नैवेद्य दाखवतात ते तुम्ही खाता का दुसऱ्या नाही? त्या दिवशी आम्ही खातो. ऍक्च्युली प्रक्रिया ही असते की जसं आपण रोज म्हणतो की नाही, प्रसाद घेतला पाहिजे, प्रसाद दिला पाहिजे. भगवंत आहेत, प्रसाद म्हणजे भगवंत आहेत, त्याच्यामुळे तुमचा उद्धार होऊ शकतो. तर तो आपल्या पितरांना देखील प्रसाद द्यायचा असतो. पहिल्यांदा विष्णूंना अर्पण करायचा असतो आणि ॲज अ प्रसाद म्हणून तो पितरांना अर्पण करायचा असतो.
पिंडदान म्हणून, श्राद्ध म्हणून. विष्णू पूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. जसं आपण रोज प्रसाद घेतो तसंच पितरांना द्यायचं काम करायचं. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत. यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूत पिशाच योनीतून किंवा कष्टमय अशा जीवनातून मुक्तता होते. आपले आई वडील, आपले आजे पंजे जे कोणी असो ते भक्त झाले नाहीत, इंद्रिय तृप्तीच्या मागे लागूनच शरीर सोडलं, तर ते दुःखमय असणार 100%. मग ते भक्त व्हावेत यासाठी हे सगळं करायचं असतं. त्यांची जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका व्हावी यासाठी हे सगळं करायचं. हा भाव त्याच्या मागे असला पाहिजे. ऍक्च्युली ते आपल्याला येऊन पिडतील का? बरेच लोक हे श्राद्ध, पिंडदान किंवा पितृपक्षामधलं हे पूजा वगैरे का करतात? हे पितर आपल्या मागे लागू नयेत, हो की नाही? किंवा पितर जिथे असतील तिथे सुखी राहावेत. त्यांना दारू खूप आवडत होती, मग वर्षातून एकदा त्यांच्यासाठी दारू ठेवावी. हे याच्यात जो मेन मुद्दा सांगितलाय शास्त्रामध्ये करायचं कशासाठी ते कोणाला माहितीच नाही. त्यांना गुलाबजामुन आवडत होतात, मग गुलाबजामुन करतात. नॉनव्हेज आवडत होतात. ऍक्च्युली त्यांच्या उद्धारासाठी हे करायचं आहे. ते त्या जन्मामध्ये हे ज्ञान घेऊ शकले नाहीत की ते जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकतील. त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी हे करायचं असतं. बऱ्याच जणांच्या हे लक्षात येत नाही. आता हे लक्षात ठेवा, कारण पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. अशा प्रकारे पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते, कारण आपण त्यांचे ऋणी असतो. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्ग करत नाही त्याच्यासाठी हेच दिलेलं आहे शास्त्रामध्ये. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. बऱ्याचदा बरेच भक्त मला विचारतात किंवा तुम्हाला पण विचारतील उद्या की काय तुम्ही ऐकता श्यामानंद प्रभूंचं, हे सगळं करावं लागतंय, पिंडदान करायला लागतंय, श्राद्ध करायला लागतंय, पितृपक्ष करायला लागतंय. पुढे सांगितलंय आपल्या संस्थापक आचार्यांनी इथे सांगितलंय की जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. कलियुगामध्ये अजिबात गरज नाही. आता याच्यात पण खूप हुशार असतात बरं का आपले भक्त लोक. कारण भगवंतांना टाळायचं आणि इंद्रिय तृप्ती करायची ही आपल्याला जन्मोजन्माची सवय आहे आपली. सोडणार कशी एवढ्या जनरली लवकर? मग काही लोक माझ्याकडे तर्क वितर्क कुतर्क घेऊन येतात. तर्क असेल तर तो चांगला असायला पाहिजे. कुतर्क म्हणजे काय? वाईट तर्क घेऊन येतात. प्रभूजी भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला कर्मकांड असले सगळं करायची गरज नाही, परंतु अजून आपण भक्ती मार्गात नाही ना, आपण करायलाच पाहिजे ना. पलायनवाद बघा कसं आहे. त्याच्यापेक्षा तू भक्त हो ना, तुझा पण उद्धार होईल आणि तुझ्या सगळ्या पितरांचा पण उद्धार होईल. नाही प्रभूजी, मला काही इंद्रिय तृप्ती सुटत नाही त्यामुळे मी हे करतो. बरं ठीक आहे करा, परंतु येते करता परफेक्टली? मला काही एक्झॅक्टली डिटेलमध्ये माहिती नाही, परंतु 5 किंवा 12 ब्राह्मणांना बोलवून भोज घालायचा असतो. मिळणार कुठून ब्राह्मण? कलियुगामध्ये करोडोमध्ये एक मिळायचा अवघड झालाय. मिळणार कुठे ब्राह्मण तुम्हाला 12? कसा घालणार पितृपक्षाचा भोज? नाही प्रभूजी, ते आउटसोर्स केलंय त्यांना. 501 प्रमाणे गुणिले 12, 12 पंचे 60, 6000, 12 रुपये देऊन टाकले. त्यांचे ते शोधतात ब्राह्मण, त्यांचे ते घालतात. आपण कशाला त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं? आपण आपलं कर्तव्य गेलं, संपलं. तो बिचारा जो तुमच्याकडून 6000 रुपये घेऊन जातो तो ब्राह्मणांना भोज घालतच नाही. तो काय करतो? तो आपली स्वतःची इंद्रिय तृप्ती करतो. मग तो जे पाप कर्म करतो त्याच्यामध्ये तुम्ही भागीदार होता, कारण तुमच्या पैशाने तो पाप कर्म करतो. याचा आपण कधी विचारच करत नाही. बरं, जो ब्राह्मण शोधून काढलाय त्याला धड मंत्र म्हणता येत नाही,
गंगाच्या यमुनेच्याच म्हणत असतो शेवटपर्यंत. पहिल्यांदा बोलवला गंगा यमुना सरस्वती सगळ्यांना ठीक आहे, बाद पुढचा श्लोक म्हण घेते, येत नाही पुढचा श्लोक. मग 2 तासानंतर यज्ञ संपत असताना पण त्याचे हेच चालू असतं, गंगाच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती जलेस्मिन सन्निधम करू. आले की आता पुढचं कोण म्हणणार नाही, मला येतच नाही. मग यात नुकसान कोणाचं होणार? त्याला जो पैसे दिलाय करायला त्याची जबाबदारी आहे, पाप त्याला लागणार. म्हणून हे कलियुगामध्ये करायचं नाही म्हणून सांगितलं. मग कलियुगामध्ये करायचं काय प्रभूजी? मग आपले पित्र सुटणार कसे, आम्ही सुटणार कसं? भक्ती मार्ग सांगितलं. अवघड आहे प्रभूजी भक्ती मार्ग. ऍक्च्युली भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. काहीच करायचं नाही तुम्हाला. निवांत मध्ये भगवंतांची सेवा करायची, खायला प्यायला सगळ्याची व्यवस्था भगवंत करतात. ते सगळं सोडून आपल्याला काय करायचं आहे? रात्रंदिवस घोड्यासारखं कुत्र्या मांजरासारखं कमवायचं आहे आणि मग ते पैसे अशा पुरोहिताला द्यायचे आहेत. काही काही लोक म्हणतात प्रभूजी 6,000 मधला ब्राह्मण शोधत नाही, 60,000 द्या, तो व्यवस्थित ब्राह्मण शोधतो. तुम्हाला काय माहितीये तो व्यवस्थित ब्राह्मण शोधतो? इथे शास्त्र सांगतं कलियुगात ब्राह्मणच सापडत नाही, तो कुठून शोधणार आहे? तो शास्त्राच्या वर आहे का? हो की नाही? आणि तुम्ही ऍक्च्युली स्वतःला प्रभुपादांचे अनुयायी मानता, प्रभुपादांचे फॉलोअर मानता. तुम्ही कुणाला मग याचं त्याचं ऐकून कशाला? प्रभुपादांनी सांगितलं ते करा ना. बरोबर आहे ना? रोज सकाळी जय प्रभुपाद म्हणता, प्रभुपादांचे प्रणाम मंत्र म्हणता, प्रभुपादांचे स्वतःला अनुयायी म्हणता. मग प्रभुपादांनी ते स्पष्ट सांगितलंय की तुम्ही भक्ती मार्गात या, भक्ती मार्गाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. हरे नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. मग मी हेच करणार ना, मी हेच केलं पाहिजे. काही काही लोक तर मला अक्षरशः घिन येते आपल्या भक्त लोकांची. भगवा वस्त्र धारण करून देखील सांगतात हे करा म्हणून. आणि मग प्रभुपादांनी काय सांगितलंय? मग रोज सकाळी तुम्ही उठून गुरुपूजेमध्ये असं का म्हणता? गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करिय ऐक्य आर न करी हो मने आशा. मग प्रभुपाद तुमचे गुरु आहेत ना, त्यांचं वाक्य चित्तामध्ये पर्यंत गेलं पाहिजे. दुसऱ्या कशाची तुम्ही आशा केली नसली पाहिजे. कशाला करताय? करूच शकत नाही आपण. काळजी करू नका. प्रभुपाद याचं शास्त्रामधलं याचं हे पण देतात, संदर्भ देतात. प्रभुपाद स्वतःच्या मनाने कधी सांगत नाहीत. काय म्हणतात प्रभुपाद? केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. कारण मुक्ती प्रदाता एकच आहे. कोण? मुकुंद. मुकुंद या शब्दाचा अर्थच आहे तो मुक्ती देतो. मग त्या मुकुंदची सेवा करायची सोडून तुम्ही एवढं सगळं लाख लचांड करत बसला, कुठून मिळणार आहे मुक्ती? नाही तुम्हाला मिळणार आहे, नाही तुमच्या पितरांना मिळणार आहे. तो मुकुंद म्हणतो की तुम्ही हे काहीच करू नका, तुम्ही माझ्याकडे या, मला शरण जावा, माझी सेवा करा. कुठे म्हणतो? सॉरी, अरे तुरीची भाषा वापरल्याबद्दल माफ करा. कुठे म्हणतात भगवंत? भगवद्गीतेत म्हणतात. आणि कुठे म्हणणार? भगवंतांनी सगळं कुठे सांगितलंय? भगवद्गीतेत सांगितलं. कुठे म्हणतात? काही करू नका, फक्त मला शरण या. कुठे म्हणतात? सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम. म्हणजे फेमस श्लोक आहे, आपण 1000 वेळा ऐकलेला आहे. 1000 वेळा ऐकल्यामुळेच कदाचित त्याची व्हॅल्यू कमी झाली. कुणाला सिरियसली घ्यावं असं वाटत नाही. बरोबर आहे ना? छडी घेऊन एकदाच जर वटवून सांगितलं असतं तर लक्षात आलं असतं. 1000 वेळा ऐकून ऐकून त्याची व्हॅल्यू कमी झाली. शरणागती आपल्याला एकदम सिंपल वाटतं एकदम. पुढे प्रभुपाद हे पण सांगतात की श्रीमद भागवतम मध्ये 11व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे, देवर्षी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायमृही च राजन नायमृणी च राजन सर्वात्मना यह शरणम शरण्यम. खूप महत्वाचे आहेत दोन्ही शब्द, शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहृत्य कर्तम. त्याला शरण जाण्यायोग्य एकटाच आहे, शरणम शरण्यम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद
यांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवी देवता, ऋषी मुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता, पूर्वज यांच्या संबंधी कोणतेही कर्तव्य उरत नाही. आणि ऋणे फेडण्याची बंधने राहत नाही. कुठलेही ऋण फेडायची तुम्हाला गरज नाही. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते. एकदम इझी. हा इझी मार्ग नकोय आपल्याला. आपल्याला दरवर्षी 12 ब्राह्मण शोधायचे पितृपक्षासाठी, आणि नाही मिळालं तर कोणाला पण बोलवून घ्यायचे. काही लोक म्हणतात, प्रभूजी आपल्या भक्तांमधले ब्राह्मण दीक्षितांना नाही बोलवलं तर चालणार नाही का? पण जेव्हा शास्त्र म्हणते की करोडोमध्ये एखादा ब्राह्मण पण शोधणार नाही, मग आपल्याला मंदिरात 100 कसे काय भेटतात याचा आपण विचार केला पाहिजे ना. उगी ब्राह्मण दीक्षा झाली आणि गळ्यात 5 रुपयाचा 50 रुपयाचे दोरी अडकवली जनेऊ म्हणून कोणी ब्राह्मण होत नसतो. हे प्रभुपादांचं वाक्य आहे, माझं नाही आहे. प्रभुपाद आहे असं वाक्य सांगतात. तेव्हा 5 रुपयाला यायचं. ऍक्च्युली 5 पैशाला यायचं. प्रभुपाद काय म्हणतात, 5 रुपीज 5 पैसा थ्रेड. त्यांचे गुरु महाराज पण म्हणायचे, भक्ती सिद्धांत सरस्वती, 5 पैशाची दोरी गळ्यात घालून कोणी ब्राह्मण होत नाही. ब्राह्मणाचे गुण त्याच्यामध्ये असावे लागतात. मग कशाला करायचं हे सगळं आपण? एनिवे, आपण परत कथेकडे येऊया. अर्जुन काय म्हणतो, हे सगळं थांबेल, या थांबण्याला मी कारणीभूत असेन. कसं होणार? आता हे अर्जुनचं हे पण तर्क बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. परंतु भगवंत जी भगवद्गीता सांगणार आहेत 2ऱ्या अध्यायापासून, ती पूर्णपणे ही दया, करुणा, सत्य आणि शौच या 4 धर्माच्या आधारस्तंभावर आधारित ज्ञान देणार आहेत भगवंत. तिथे अशा प्रकारच्या कर्मकांडाला, विधिविधानांना 0 महत्व येतं. जसं काल मी सांगत होतो, यस, ही विधिविधान कर्मकांड देखील करायची असतात. हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही एकदम खालच्या पातळीला असता. परंतु याच्याही पेक्षा श्रेष्ठ असतं ते म्हणजे प्रेम, दया, करुणा. हे नसेल तर हे करून काही उपयोग नाही. जसं आजकाल सोशल मीडियावरती देखील तुम्ही वाचलं असाल, आणि ते सत्य आहे की जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत आई वडिलांना तुम्ही प्रेम केलं नाही, कसं वाटेल तसं वागवलं, आणि मेल्यानंतर पितृपक्षाचं दान करताय. काय उपयोग आहे त्याला, जरी तुम्हाला ब्राह्मण भेटला तरी? म्हणजेच काय, या विधिविधानांपेक्षा, कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ असतं भगवंतांनी दिलेलं ज्ञान, करुणा, दया, प्रेम. त्या लेवलला आपण जेव्हा जातो तेव्हा कुणाचाच, काही लोक आणखीन एक कुतर्क करतात की प्रभूजी, भगवंतांना शरण जायचं म्हणजे आई वडिलांना सोडून द्यायचं का? त्यांच्या प्रती पण आपलं काही कर्तव्य आहे ना. आजोबा आजी त्यांच्या पण प्रती आपलं काही कर्तव्य आहे ना. ऍक्च्युली भगवंतांना शरण जाणे याचाच ब्रॉड अर्थ असतो भगवंतांच्या प्रत्येक जीवाच्या प्रती प्रेम असणे. भगवंतांचा भक्त हा कुणाचा तिरस्कार किंवा कुणाचे वाईट करूच शकत नाही. पण जो भगवंतांचा भक्त नाही तो आपल्या आई वडिलांचं भलं करेल, परंतु शेजाऱ्याचं भलं करणार नाही. हे भक्तामध्ये असे गुण नसतात. म्हणजेच काय, तो या प्रकारच्या कर्मकांडांना महत्व देण्याऐवजी खऱ्या प्रेमाला महत्व देतो. जसं भगवान श्रीकृष्ण बलरामजींना एकदा समजावून सांगतात की भीष्मदेवांना, द्रोणाचार्यांना मारायलाच लागणार आहे, कारण त्यांनी कर्मकांडाला महत्व दिलं, करुणेला, दयेला, प्रेमाला महत्व दिलं नाही. सगळे नियम तोडून त्यांनी द्रौपदीचं रक्षण करायला पाहिजे होतं. त्यांनी काही नियम तोडले नाही. तसंच हे फालतूचे कर्मकांड, बऱ्याच जणांना राग येतो फालतूचे म्हटल्यावर. शास्त्रातच दिलेलं आहे, परंतु कलियुगामध्ये हे सगळं फालतू आहे, काही करू शकत नाही तुम्ही. आणि या शब्दात शिल प्रभुपाद देखील सांगतात भागवतामध्ये. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही जाऊन वाचा, मला श्लोक नंबर आठवत नाही आता. परंतु जिथे ब्रह्मदेव जन्मतात, कुठे आहे हे, 2ऱ्या स्कंदामध्ये आहे कुठेतरी, ब्रह्मदेवांचा जन्म होतो.
ब्रह्मदेवांना माहिती असतं की यज्ञ केला पाहिजे, म्हणून ते यज्ञासाठी शोधत असतात. यज्ञासाठी नाही त्यांना लाकूड भेटतं, नाही इंधन भेटतं, नाही तूप मिळतं, नाही पुरोहित मिळतात, ब्राह्मण मिळतात. कारण का? ते एकटेच जन्माला आलेत, अजून काहीच तयार झालेलं नाहीये ब्रह्मांडामध्ये. मग ते विचार करायला लागतात की यज्ञ केल्याशिवाय तर काही होत नाही, आता करायचं काय. आणि त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद असं फोडतात हे यज्ञ करणाऱ्यांना. कलियुगामध्ये शक्यच नाही हे यज्ञ करणे, हे असले कर्मकांड करणे, हे सगळं अलाउड नाही आहे. हे सगळं निषेध आहे, ऍक्च्युली पूर्णपणे निषेध आहे. आता तुम्ही, मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारणार की मग प्रभूजी आमचे हे वरिष्ठ भक्त आम्हाला करायला लावतात, आमचे हे वरिष्ठ भक्त आम्हाला सांगतात. त्याच्याही पेक्षा वरिष्ठ श्रील प्रभुपाद आहेत. श्रील प्रभुपादांचे तात्पर्य नेऊन दाखवा त्यांना. प्रभुपादांनी सांगितलंय करू नका म्हणून, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय करा म्हणून? तुम्ही कुठले प्रभुपाद मानता? वेगळी पुस्तकं आहेत का तुमच्याकडे प्रभुपादांची? डझंट मेक एनी सेन्स, हो की नाही? ते आपण काटेकोरपणे याचं पालन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण शुद्ध भक्त होणार नाही, आणि शुद्ध भक्त नाही झाला तर हे तुमचं मनुष्य जीवन व्यर्थ आहे. लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहुसंभवात. हे जरी मनुष्य जीवन टेम्पररी असलं, येऊलच असलं, तरी ह्याच्या इतकं महत्वाचं दुसरं काही नाही तुमच्या जीवनामध्ये. आणि त्याचं कारण मेन हे आहे की या मनुष्याच्या जीवनामध्येच तुम्ही शुद्ध भक्त होऊ शकता, बाकी कुठल्याही जीवनात होणार नाही, ती संधी पुन्हा मिळणार नाही. याचा उपयोग आपण सिरियसली करून घेतला पाहिजे. पुढे काय म्हणतो अर्जुन, हे कंटिन्यू करतो सांगायला. अर्जुनकडे परत येऊया आपण. भगवद्गीता खूप प्रॅक्टिकल आहे. भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक आणि श्लोक प्रॅक्टिकल आहे. रोजच्या जीवनामध्ये बदल घडवलेच पाहिजेत भगवद्गीता वाचल्यानंतर. नसेल तर भगवद्गीतेचा काय अर्थच राहत नाही. पुढे काय म्हणतो अर्जुन, दोषैरते कुलज्ञानाम वर्ण संकरकारकै उत्साद्यन्ते जाती धर्म कुलधर्माश्च शाश्वता. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. व्यवस्थितपणे समजावून घ्या. हे खूप छान सांगतोय ऍक्च्युली अर्जुन हुशार होता. नेमका समाज बिघडतो कसा? स्त्रियांना संरक्षण देणारं कुणी राहिलं नाही, मग स्त्रिया प्रदूषित झाल्या, त्यांच्यापासून संतती जी निर्माण झाली ते वर्णाश्रम पाळणार नाहीत, धर्म पाळणार नाहीत. म्हणजे नेमकं काय करतात हे लोक? ऍक्च्युली आपल्याला डोळ्यासमोर आहे, आज समाजामध्ये हेच चालू आहे, परंतु तरी पण अर्जुन इथे स्पष्ट करून सांगतो हे लोक काय करतात नेमकं. सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. चांगलं काम काही होत नाही समाजामध्ये. कुटुंबामध्ये चांगलं काही काम होत नाही, समाजामध्ये चांगलं काही काम होत नाही. कारण अशा प्रकारच्या वर्णसंकर जे पॉप्युलेशन असतं, वर्णाश्रम न मानणारं, यांना फक्त स्वार्थ 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 आणि स्वार्थ असतो. हे स्वार्थासाठी कुटुंबियांना पण खाली घालतील, स्वार्थासाठी समाजातल्या लोकांना पण खाली घालतील, जे एक्झॅक्टली आज सुरू आहे. तर अर्जुन याची भीती दाखवतोय भगवंतांना की असं होईल. आपण युद्ध करूया का नको? करूया का नको तो म्हणतच नाही, मी करणारच नाही म्हणतो तो. मला करायचंच नाहीये. मी तुम्हाला स्पष्टपणे सगळं तर्क वितर्क करून सांगितलेलं आहे, असं 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 हे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी युद्ध करणार नाही सांगतोय. तात्पर्य, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिलेली आहे. लॉंग सेंटेन्स आहे, खूप मोठं वाक्य आहे. स्लोली वाचतो, आणखीन एकदा व्यवस्थितपणे ऐका, कारण हे खूप महत्वाचं वाक्य आहे ऍक्च्युअली, आणि हेच प्रभुपादांचं मिशन आहे, हे पुन्हा तयार करणे. सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने, ऍक्च्युली आपला धर्म हाच आहे, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म, याला नावं आपण ठेवली.
सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल, म्हणजेच जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू शकेल, अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योग्य रचना करून दिलेली आहे. उलट वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी प्रभुपादांची वाक्य उलटी वाचली की आपल्या लक्षात येतात. मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी मानव समाजामध्ये जी 4 विभाग करून जी आपल्याला सामुदायिक योजना किंवा कुटुंब कल्याणार्थ कार्याची योजना रचना करून दिलेली आहे, त्यालाच सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म म्हणतात. That makes sense? हेच वाक्य म्हटलं मी वेगळ्या पद्धतीने म्हटलं, आणि हाच आपला धर्म आहे. आणि ही रचना समाजामध्ये जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपण भक्त होऊ शकत नाही. ऍक्च्युली भगवंतांनी बनवलेली रचना ही, याच्यावरती आपल्याला काम केलं पाहिजे. म्हणजेच काय, समाजामध्ये हे 4 विभाग असले पाहिजेत, ज्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हटलं जातं, आणि 4 आश्रम पण असले पाहिजेत. आता बरेच भक्त याचा विरोध करतात, परंतु दुर्दैवाची गोष्ट बघा किंवा आश्चर्याची गोष्ट बघा, हे विरोध करणारे स्वतः त्याचं हाफ हार्टेडली हाफ बेक्ड व्हर्जन फॉलो करतात. आपल्याला कोण सांगतो वर्णाश्रम शक्य नाही? संन्यासी सांगतात. मग तुम्ही काय पाळताय? दॅट्स अ पार्ट ऑफ वर्णाश्रम. तुम्ही मग जगाला सांगू नका मी संन्यासी आहे म्हणून. संन्यास धर्म हे वर्णाश्रमातल्या 8 विभागांपैकी एक विभाग आहे तो. काही ब्रह्मचारी लोक सांगतात हे वर्णाश्रम प्रभुपादांनी सांगितलंय पण काय शक्य नाही, आपण आपलं जप करा, ते काही त्याच्या फंद्यात पडू नका, प्रभुपादांनी 60 वर्षापूर्वी सांगितलेलं. मग तू ब्रह्मचारी म्हणून कशाला सांगतो? दॅट्स पार्ट ऑफ वर्णाश्रम. चला शेतात काम करूया म्हटलं की ते वैश्याचं काम आहे, मी ब्राह्मण आहे. अरे तुला हा वर्णाश्रम पाहिजे, पण तू प्रभुपादांनी व्यवस्थित करायला सांगितलंय तो वर्णाश्रम नको आहे. परवा एक भक्त मला म्हणाले, मी म्हटलं प्रत्येकाच्या घरात गाय असली पाहिजे, प्रभुपादांनी लिहिलंय. प्रभुपादांनी हे पण लिहिलंय की गाय पाळणे वैश्याचं काम आहे. मग तुम्ही कोण आहे? मी ब्राह्मण आहे. अरे हा वर्णाश्रम पाहिजे तुम्हाला? जिथे काम लागतं, कष्ट पडतात, ते वर्णाश्रम नको आहे. हे बोगस वर्णाश्रम आहे. स्वतःच्या अंगात गुण नसताना देखील त्या वर्णाचं सांगणे, यालाच म्हणतात आसुरी वर्णाश्रम. आणि आसुरी वर्णाश्रमच समाजाच्या पतनाचं एकमेव कारण असतं. कलियुगामध्ये सुरुवातीला कली अटॅक करतो या वर्णाश्रमावरतीच. कारण दुसऱ्याच्या वर्णाचं काम करावं असं तेव्हाच वाटतं जेव्हा मनामध्ये स्वार्थ असतो. एकतर पैसा मिळतो किंवा प्रतिष्ठा मिळते, चला आपण मग ब्राह्मण बनूया. आणि मग ब्राह्मण बनल्यावर लोकांना सांगायचं मी ब्राह्मण आहे, तुम्ही ब्राह्मण होऊ शकत नाही, कारण सगळे झाले तर माझं काय होणार आहे? सगळे आपण शूद्र, पण आपल्याला ते मान्य करायचं नाही. मग हे मान्य कोण करतो? जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो तो हे मान्य करतो. आणि म्हणूनच शुद्ध भक्ताच्या स्टेजला यायचं असेल तर वर्णाश्रमाच्या स्टेजला यावं लागतं. कारण शुद्ध भक्त म्हणजे काय? त्याच्या मनामध्ये अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, हे सगळे 26 गुण आहेत. तो शुद्ध भक्त. त्याच्या मनामध्ये स्वार्थ नाही. मग तो कशाला विनाकारण, माझ्या अंगात गुणच नाहीत, मी दुसऱ्या वर्णाचं कशाला करू? आणि हे न पाळल्यामुळेच आज शास्त्र जेव्हा सांगतं की 50व्या वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे सगळं व्यवसाय सगळं बंद करून भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे, त्यालाच वानप्रस्थ म्हणतात, ते कुणी करायला तयार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भगवद्गीतेमध्ये श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदामध्ये इतक्या वेळेला सांगितलेलं आहे वानप्रस्थचं महत्व की वाचायला लाज वाटायला लागते नंतर. पण बघा आपले भक्त 60 झाले, 70 झाले, अजून कुटुंबातच अडकलेले आहेत. का? कारण वर्णाश्रम नको आहे. मग ते अडकलेलं निघणार कसं? नाही, आम्हाला सांगितलं जप करा, 4 नियमांचं पालन करा. कोण तुम्ही करता जप? याचा विरोध करणारेच एक भक्त परवा म्हणाले की माझा एकही जप हा
विदाऊट मनात विचार न येता होत नाही. कारण त्याचं हेच आहे की तुम्ही या संसाराच्या जंजाळामध्ये अडकलाय, याच्यातून बाहेर पडण्यासाठी वर्णाश्रम सांगितले तुम्हाला मान्य नाही. आणि ही समाजाची अवस्था होते. जेव्हा वर्ण संकर होतो किंवा वर्ण संकर संतती जास्त निर्माण होते, तेव्हा समाजाची ही अवस्था होते. जे ब्राह्मणाचे गुण नाहीत ते समाजाला उपदेश करत फिरत असतात. मंदा सुमंद मतयो. ज्यांच्यामध्ये क्षत्रियाचे गुण नाहीत ते शासन व्यवस्था करत असतात. यालाच वर्णाश्रम व्यवस्था बिघडणे म्हणतात. वर्णाश्रम व्यवस्था तुम्ही बंद करू शकत नाही, ती व्यवस्था असावीच लागते. सगळे समान आहेत, सगळे समान आहेत, मग मी पोलिसांना कशाला मानू? मला कशाला पाहिजे 7-12? सगळे समान आहेत ना. मग हे का वरचे झाले? आमदार, खासदार, पंतप्रधान कशाला पाहिजे आपल्याला? सगळे समान आहेत तर. शासन करते आहेत ते क्षत्रिय आहेत. कशाला पाहिजेत गुरु, शिक्षक, शाळा, कॉलेज? सगळे समान आहेत ना. ते ब्राह्मण असावे लागतात समाजामध्ये. ऍक्च्युली आपण वर्णाश्रम मान्य करतो, परंतु आपल्याला इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे जाऊन वर्णाश्रम मान्य करायचं नाही. हा प्रॉब्लेम आहे आपला. मग वर्णाश्रम आपल्याला काय सांगतं, ज्याला प्रभुपादांनी टर्म नवीन निर्माण केला, त्यांच्या गुरुनी केला ऍक्च्युली, की आपल्याला दैवी वर्णाश्रम पुन्हा आणायचंय. दैवी वर्णाश्रम म्हणजे काय? जिथे ब्राह्मण ब्राह्मणासारखे वागतो, क्षत्रिय क्षत्रियासारखा वागतो, स्वार्थी होत नाही तो, शूद्र शूद्रासारखा वागतो, आणि तेव्हाच आपण शुद्ध होऊ शकतो, तेव्हाच आपली भक्ती शुद्ध होऊ शकते. हो की नाही? आणि हे नसेल तर जसं अर्जुन इथे जे म्हणतोय ते होतं, जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता. सगळं नष्ट होतं. जाती धर्म कुलधर्म सगळं नष्ट होतं. कोण करणार? सगळे स्वार्थाने प्रेरित आहेत. म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे. सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीचे मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिलेली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. एक्झॅक्टली आज आपण समाजामध्ये बघू शकतो, सगळीकडे हेच चालू आहे. जीवनाचा उद्देश माहितीच नाही लोकांना. का? कारण आपल्यावरती शासन करते सगळे शूद्र आहेत. ऍक्च्युली ते क्षत्रिय असले पाहिजेत, परंतु आहेत शूद्र. आपल्याला उपदेश करणारे सगळे शूद्र आहेत, असले पाहिजेत ब्राह्मण. ब्राह्मणांचा द्वेष करणे पण खूप चुकीचं आहे बरं का. यस, ब्राह्मणांनी अत्याचार केला म्हणून बरेचसे लोक ब्राह्मणांचा द्वेष करतात, परंतु ऍक्च्युली ब्राह्मणांचा द्वेष करून करणार काय? कारण खरा उपदेश देणारा ब्राह्मणच असतो. आणि खरा ब्राह्मण कधी लाभ पूजा प्रतिष्ठेच्या मागे लागलेला नसतो. खरा ब्राह्मण हा विनम्र असतो, अगदी सिंपल लाईफ जगणारा असतो. प्रभुपाद म्हणतात, ब्राह्मणाला 1 रुपये मिळाला काय आणि 1 करोड रुपये मिळाला काय, काही फरक पडत नाही. कारण ब्राह्मणाचं काम असतं, आलं तर ठीक, नाही तरी ठीक, आलं तरी भगवंतांच्या सेवेमध्ये वापरून संपवून टाकणे. पठन पाठन यजन याजन दान प्रतिग्रह. ब्राह्मणाला दान घ्यायची पण परवानगी आहे शास्त्रामध्ये, आणि त्यांनी दान दिलं पण पाहिजे. हा एकच आहे जो दान घेतो पण आणि देतो पण. आणि तो इतकं देतो की तो स्वतःकडे काही ठेवत नाही. असा शुद्ध ब्राह्मण असेल तर त्याची पूर्णपणे आपण ऍक्च्युली त्याचा पूर्णपणे आपण आदर केला पाहिजे, त्याच्याकडेच आपण गेलं पाहिजे, कारण तोच आपल्याला ज्ञान देऊ शकतो. विनाकारण ब्राह्मणाचा द्वेष करून पण काही उपयोगाचं नाही. आता हे बऱ्याच जणांना कळत नाही. परंतु कलियुगामध्ये आपले सगळे नेतेच असे झालेत भंगार, ते आपल्याला हा दुरावा वाढवतात, जातीवाद वाढवतात, जात धर्मामध्ये भांडण वाढवतात, कारण त्यांना मेवा खायचा असतो. आणि ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना ते आवडतं. माझ्या बाजूने असं वाटतं. हे सगळं टॉप्सी टर्वी, शिल प्रभुपाद म्हणतात, हे सगळं कसं झालेलं आहे? सगळं उलट पुलट झालेलं आहे कलियुगामध्ये. टॉप्सी टर्वी, उलट सुलट झालेलं आहे. आणि हे सगळं फिक्स करायचं असेल तर पुन्हा निदान भक्तांमध्ये, भक्तांच्या समुदायामध्ये ते की ऍटलिस्ट वर्णाश्रम आणलं पाहिजे. आपण नसेल तर आपण पण एकमेकांचा स्वार्थ बघत बसणार. वर्णाश्रम नाही तर काहीच नाही.
मेन प्रॉब्लेम काय येतो, प्रभुपाद इथे सांगतात, लोकांना जीवनाचं ध्येय समजत नाही, विसर पडत जातो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. ऍक्च्युली पुढारी म्हटले का काय म्हटले मी एकदा बघतो बरं का, कारण बऱ्याचदा श्रील प्रभुपाद लीडर म्हणतात, त्याचा अर्थ काही लावतात ते मग हे लोक. Therefore, the breaking of the Sanatan Dharma tradition by irresponsible लीडर्सचा अर्थ असा नाही की पुढारीच फक्त. लीडर म्हणजे कसाही प्रकारचा नेता, जो आपल्याला उपदेश करणारे आपले धर्मातले जे लीडर्स असतात ते देखील लीडर्सच असतात. त्यांची पण सगळ्यात मोठी चूक आहे. आपला लीडर आंधळा असतो, त्याच्या मागे जाणारे सगळे आंधळेच असतात. प्रल्हाद महाराज म्हणतात, आंधळ्याच्या मागे आंधळा जाणारा असेल तर परिणाम काय होणार आहे? सगळे मिळून खड्ड्यात जाणार, सगळे मिळून नरकात जाणार. बऱ्याचदा मला हे अशा प्रकारचं बोलल्यानंतर बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की प्रभूजी हे कळतच नाही, वर्णाश्रम हे तयार कसं करायचं? हेच लीडर लोकांचं काम असतं. लीडर लोकच याला नाही म्हणत असतील तर लक्षात घ्यायचं आपली लीडरशिप खराब आहे. सगळ्यांना कळालं असतं मग सगळ्यांनी केलं असतं ना. कळत नाही म्हणून तर इथे हायरार्की आहे, ब्राह्मण क्षत्रिय वगैरे. ज्यांना कळतंय त्यांनी बसून हे बनवलं पाहिजे, ज्यांना कळत नाही त्यांना त्याच्यामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. नसेल तर तुम्ही लीडर म्हणून कशाला घेता? तुम्हाला ते कळालंच नाहीये. दॅट मेक सेन्स. समाजामध्ये ब्राह्मण हा नैसर्गिक लीडर असतो, कारण त्याला सगळं ज्ञान असतं. त्यानंतरचा नैसर्गिक नॅचरल लीडर असतो क्षत्रिय. आणि यांनी हे वर्णाश्रम धर्म स्थापन करणे, त्याचं रक्षण करणे ह्या दोघांचं काम असतं. आणि हे न करता आपण स्वतःला ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणून घेत असलो तर काहीतरी चुकतंय. हे पुढारी हा शब्द खूप चुकीचा आहे मराठी ट्रान्सलेशन मध्ये. नेता पाहिजे होतं तिथे. नेता पण चुकीचा आहे, कारण आपण नेता म्हटले की लगेच ते नेत्यांकडे बघतो. लीडर, आपला जवळचा लीडर, घरातला तुमचा लीडर कोण आहे त्याची चूक आहे. घराला मार्गदर्शन करणे त्याचं कर्तव्य असतं. मंदिरातला लीडर त्याची चूक आहे, त्याचं कर्तव्य असतं सगळ्यांचं मार्गदर्शन करणे प्रॉपरली. आणि हे लीडर लोक जेव्हा बेजबाबदार होतात तेव्हा समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो. हरे कृष्ण. पुढे 2 श्लोक तेच आहे, परंतु उद्या वाचूया. एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, पाप. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, वर्णशंकर तर आता सध्या तर म्हणजे काही लोकांना 4 पिढ्यांचं पण ज्ञान नसतं. म्हणजे आपल्या पणजोबाचं नाव काय ते माहित नसतं. आता माझ्या माहितीप्रमाणे 2-3 घराण्यांचे आहेत महाराष्ट्रात, त्यांना त्यांची सगळी वंशावळी माहिती आहे. बाकीचे 99% तर वर्णसंकर. मग त्या लोकांना सगळ्यांना एका वर्णाश्रमात परत प्रस्थापित करून आणायचं, ते म्हणजे कसं काय? त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच वर्णाश्रमामध्ये आपल्या वर्णसंकरामध्ये. आणि काही लोकांना पिढ्यांची नावं पण माहित नसतात. आपल्या आई आजोबा कोण होते, पणजोबा कोणते, पणजी कोण होते, हे कसं आहे सगळं म्हणजे अशक्य वाटतं फार. म्हणजे आता त्यांना ऍटलीस्ट आपल्या आजोबा समजा कोण होते म्हणजे मोठ्या हुद्द्यावर कामावर होते, एक मिनिट काम करत होते, तेवढं तरी माहिती पाहिजे होतं ना. एक मिनिट, मला वाटतं तुम्ही दुसऱ्यांदा भगवद्गीताच्या क्लासला येत आहे. पहिल्यांदा पूर्ण भगवद्गीता एकदा ऐकलेली आहे तुम्ही? हो हो हो. मला आता एक गोष्ट सांगा की तुम्हाला कुणी आणि कुठे सांगितलं की पिढ्यांची नावं माहित असणाराच वर्णाश्रम मध्ये असतो आणि माहित नसणारा वर्णशंकर झालेला असतो? तसं सांगितलं नाही किंवा वाचलं पण नाही. एक शांत. मग तो अर्थ का काढताय तुम्ही?
वर्णाश्रमाचा अर्थ असतो स्वतःच्या वर्णाप्रमाणे वागणे. पिढ्याची नावं लक्षात ठेवली म्हणूनच तुम्ही त्या वर्णाश्रमामध्ये येता असं होत नाही. तुमच्या अंगामध्ये भगवद्गीतेमध्ये प्रत्येक वर्णाचे गुण दिलेले आहेत. ब्राह्मणाचे हे गुण आहेत, क्षत्रियाचे हे गुण आहेत. ते गुण आहेत का तुमच्या शरीरामध्ये? बघणे आणि त्याप्रमाणे वागणे, त्याला म्हणतात वर्णाश्रम. बेसिक सिंपल डेफिनेशन आहे वर्णाश्रमाची. काही गरज नसते तुमच्या आजोपंजोबांची नावं लक्षात ठेवायची. काय गरज आहे? कोणाच्या लक्षात? व्यवसाय माहिती पाहिजे. व्यवसाय नावं काही गरज नसते. तुम्ही त्यांच्या घरात जन्मला म्हणून त्याच वर्णाचे होत नाही. दॅट इज द मोस्ट फुलिश डेफिनेशन ऑफ वर्णाश्रम. आणि हे 1000 वेळा सांगितलेलं आहे. त्या घरात जन्माला आला म्हणून त्या वर्णाचे तुम्ही होता असं समजणे ही सगळ्यात मोठी चूक आहे वर्णाश्रमातली. सगळ्यात मोठी चूक. जन्माने वर्ण कधीच ठरत नाही. वर्ण हा गुणाने आणि कर्माने ठरत असतो. त्यामुळे काही गरज नाही तुम्हाला तुमचा व्यवसाय जाणून घ्यायची देखील. तुम्ही फक्त गुण बघायचे आहेत तुमच्यातले. तुमच्या अंगामध्ये काय गुण आहेत? ब्राह्मणाचे गुण आहेत का? मग मी ब्राह्मण होतो. आणि हे देखील तुम्ही ठरवायचं नसतं, ऍक्च्युली गुरुनी ठरवायचं असतं. तसं म्हटलं तर मग सगळेच ब्राह्मण व्हायलाच तयार होते, कारण ब्राह्मणाला प्रतिष्ठा आहे. पिढ्यांच्या व्यवसायाचा काही तीळ मात्रही संबंध नाही. सिंपल काम असतं. ब्राह्मणाचं काम असतं त्यांनी ब्रह्म जाणला म्हणून सगळ्यांना ब्रह्मज्ञान देणे. क्षत्रियाचं काम असतं त्याच्यामध्ये शौर्य आहे, करुणा आहे, दया आहे म्हणून तो प्रजेचं रक्षणाचं काम करतो. वैश्य हा रज आणि तमोगुणाच्या मिक्स मध्ये असतो म्हणून तो उत्पादकाचं काम करतो. समाजासाठी उत्पन्न करणे. काय उत्पन्न करणे? धनधान्य आणि दूध दुभत उत्पन्न करणे. आणि शूद्र हा मान्य करतो की मला याच्यातलं काहीच जमत नाही म्हणून मी या तिघांना मदत करतो. इतकं सिंपल असतं वर्णाश्रम. त्यासाठी काही गरज नाही तुम्हाला पिढीमध्ये काय होतं काय होतं. वर्णाश्रमाचा आणि त्याचा काही संबंधच नाही आहे ऍक्च्युली. तुम्ही जे म्हणाला त्याचा संबंध जोडल्यामुळेच वर्णाश्रम बिघडलाय. तो दुरुस्त करायचा असेल तर तो संबंध तोडलाच पाहिजे. गुणाने आणि कर्माने वर्ण ठरवले पाहिजे. आणि ते खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला शुद्ध व्हायचं आहे. जो कोणी शुद्ध होतो त्याला आपोआप त्याचा वर्ण कळतो. ऍक्च्युली कोणी समजावून सांगायची गरज नसते. व्हेरी इझी. काल का परवाच मी फेमस उदाहरण दिलेलं. प्रभुपाद नेहमी हे उदाहरण देतात की हायकोर्ट जजचा मुलगा हायकोर्ट जज होऊ शकत नाही नुसता त्याच्या घरात जन्माला आलाय म्हणून. त्याला वकिलाची परीक्षा पास करावी लागते, बारची एक्झाम पास करावी लागते, स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आणि मग तो जज होऊ शकतो. त्यामुळे काही संबंधच नाही माझा बाप जज होता की नाही ते बघण्याची, किंवा माझे आजोबा होते की नाही बघण्याची. काही संबंध मात्रही संबंध नाही ऍक्च्युली. हा संबंध होता पूर्वीच्या युगामध्ये होता, कलियुगामध्ये अजिबात नाही. पूर्वीच्या युगामध्ये का होता? कारण तिथे सगळे संस्कार व्यवस्थित केले जायचे. त्यामुळे ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला जे 99.99% चान्सेस असायचे ब्राह्मण व्हायचे, कारण त्याला तसंच मार्गदर्शन मिळायचे, संस्कार मिळायचे. परंतु तरीही ते शास्त्राने मान्य नाहीये. शास्त्राने गुण आणि कर्मानुसारच मान्य. गुण कर्म विभागशा. इथे बेसिक चूक केली आपण, म्हणूनच हा सगळा जातीवाद निर्माण झालाय कलियुगामध्ये. ही एक चूक आपण जर केली नसती तर हा जातीवाद, आपलं पतन झालंच नसतं. आणि अजूनही आपण तीच चूक करतोय. ऍक्च्युली खूप इझी आहे वर्णाश्रम पुन्हा निर्माण करणे, परंतु आपल्याला ते करायचं नाहीये, कारण ते एक्झॅक्टली आपल्या इंद्रिय तृप्तीच्या उलट आहे. म्हणून भक्तांना यायचं नाहीये, एकत्र येऊन वर्णाश्रम वरती काम करायचं नाहीये. कारण वर्णाश्रम वरती काम करणे म्हणजे पहिल्यांदा स्वतः मान्य करणे की मी या वर्णाचा आहे.
तेच बऱ्याच लोकांना मान्य नाही. कारण मी मान्य केलं की दुसऱ्या दिवशी मला गुरुचं पद सोडावं लागतं, संन्यासाचं पद सोडावं लागतं, ब्राह्मणाचं पद सोडावं लागतं. मी कसं मान्य करणार? जिथे शुद्ध भक्त आहेत तिथे वर्णाश्रम आहे, जिथे शुद्ध भक्ती आहे तिथे वर्णाश्रम होऊ शकतो. होपफुली तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय. हो, हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. काही वैष्णवकडून आणि हरे कृष्ण टीव्ही वरती सुद्धा जे काही येतात स्पीकर्स, तर असं सांगण्यात येत होतं की आपली भक्ती जी आहे, म्हणजे पितृ पक्ष पिंडदान याविषयी श्राद्धाविषयी, की आपली भक्ती म्हणजे त्यांनी एक्झाम्पल जे दिलं होतं, मला त्यांचं नाव आठवत नाही आता, की जे महात्मा होते जे म्हणत, मला नाव आठवत नाही की ते म्हणाले होते ना, त्यांचा एक श्लोक आहे की मी संध्यावंदनला पण मी नमस्कार करतो, गायत्रीला नमस्कार करतो, सगळ्यांना नमस्कार करतो, मी कुणाची सेवा करू शकत नाही कारण मी कृष्ण भक्तीमध्ये खूप लीन आहे, म्हणजे मला वेळ नाहीये, मग मी माझ्या कृष्णांचं ध्यान करतो किंवा त्यांच्या भक्तीत मी आहे. तर त्या लेवलला तुमची जेव्हा भक्ती पोहोचेल तेव्हाच तुम्ही ते कर्मकांड करू नका. आणि आपण सर्वजण त्या भक्तीमध्ये नाहीयेत, म्हणजे अजूनही आपली रागानुगा भक्तीपर्यंत आपण गेलेलो नाहीये, आपण मेकॅनिकल भक्ती आहे आपली. तर मग अशाने तुम्ही सर्वांनी हे केलं पाहिजे. तर आता आणि भगवद्गीतेत तुम्ही जसं आता म्हणालात की नाही, भगवंत तर स्पष्ट सांगतात की तुम्ही भक्तीमध्ये जो असेल त्याने करायची गरज नाहीये. तर मग त्यांनी असं सांगितलंय, तर नेमकं काय करायचं, नेमकं त्याला कसं घ्यायचं आता? कारण मी पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की असे प्रश्न खूप येतात. मागच्या पण आमच्या भगवद्गीतेत खूप प्रश्न यायचे की ह्या भक्तांनी असं सांगितलंय, त्या भक्तांकडे तुम्ही जायचं किंवा कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना म्हणायचं की प्रभुपादांनी आपल्या पुस्तकामध्ये कुठे लिहिलेलं आहे, प्लीज दाखवा, मग आम्ही करतो. सिंपल आहे, याचं सोल्युशन खूप सिंपल आहे ऍक्च्युली. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं कन्फ्लिक्टिंग वाटेल ना, की हे एक भक्त एक सांगतात, हे एक भक्त एक सांगतात, दोघांना पण विचारायचं प्रभुपादांनी असं कुठे दिलेलं आहे सांगा. आणि प्रभुपादांनी जर दिलेलं नसेल तर तुमची अधिकारिता, जे काल आपण चर्चा करत होतो, एखाद्या उपदेशकाचा अधिकारत्व तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा तो गुरु शिष्य परंपरेमध्ये एक वाया मीडियम म्हणून वरून आलेलं ज्ञान आहे तसं पुढे देत असतो. तो स्वतःच्या मनाने त्यात काय ऍड करत असेल किंवा बदलत असेल तर तो अधिकारी व्यक्ती राहत नाही. आणि अधिकारी व्यक्ती राहिला नाही तर त्याचं कधीही ऐकू नये. व्हेरी सिंपल. तो प्रमाणित राहत नाही. प्रभुपाद म्हणून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे आध्यात्मिक गुरु हा शब्द येतो, कुठेही बघा तुम्ही, भगवद्गीता, भागवतम, कुठेही नुसतं आध्यात्मिक गुरु प्रभुपाद कधीच लिहित नाही. त्याच्या आधी शब्द लिहितात प्रमाणित, प्रामाणिक आध्यात्मिक गुरु, बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर. का? कारण प्रभुपादांना माहिती आहे कलियुगामध्ये हे पुन्हा पुन्हा सांगणं खूप गरजेचं आहे. आता मी इनडायरेक्टली असं म्हणतोय की त्यांचं ऐकू नका, परंतु त्याच्या आधी तुम्ही स्वतः पडताळून पहा, माझं ऐकू नका. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी संपर्क करा आणि म्हणा की हे कुठं दिलंय सांगा. हा, आता मी तुम्हाला पुढचं सांगतो की ते सांगतील की गरुड पुराणामध्ये दिलंय. मग तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर दिलं पाहिजे की गरुड पुराण हे एवढं मोठं आहे, हाताने दाखवलं तरी चालेल, गरुड पुराण एवढं मोठं आहे, त्यातली ही एकच गोष्ट का करायची, बाकीच्या का करायच्या नाहीत आपण. आणि प्रभुपादांनी गरुड पुराणात दिलंय, मग प्रभुपादांनी त्याच्या उलट का सांगितलंय करू नका म्हणून, हे पण त्यांना विचारा. आणि मग ते माझा असा अनुभव आहे की मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ते मग प्रभुपादांना नावं ठेवायला सुरुवात करतात. प्रभुपादांना माहिती नव्हतं, प्रभुपादांना देश काल पात्राप्रमाणे प्रभुपादांनी केलं वगैरे वगैरे. आता काही लोकांचा हा तर्क असतो बरं का, प्रभुपादांनी देश काल पात्राप्रमाणे सांगितलं, आता देश काल पात्र बदललंय. आता देशकाल पात्र चांगला कसा झाला? कलियुगामध्ये वाईट होत चाललेलं असते. प्रभुपादांच्या काळात ते शक्य नव्हतं, आता कसं काय शक्य झालं? प्रभुपाद 60 वर्षापूर्वी म्हणतात शक्य नाही, आणि आता ते शक्य कसं काय होते? आपण तर घसरलोय अजून जास्त खाली, कलियुगामध्ये पतन जास्त झालंय कलियुगामध्ये.
सो इट डझंट मेक एनी सेन्स. कुठल्याही बाजूने तुम्ही याच्याकडे बघायला गेला तर काही सेन्सच होत नाही याच्यामध्ये. त्यामुळे आणि विनम्रतेने विचारा. असं नाही आहे की आपण आपल्याला त्यांच्याशी भांडायचंय किंवा त्यांना खाली दाखवायचंय वगैरे. अगदी विनम्रतेने विचारा, बघा उत्तर काय मिळते. तुम्हाला जर ते त्यांचं उत्तर पटलं तर मला येऊन सांगा, मग मी तुम्हाला पुढची चर्चा करूया आपण. कारण मुळात शास्त्रातच नसेल, तुम्ही तुमच्या मनाने सांगत असाल तर त्याच्याशी काय वादविवाद करायचा आणि त्याच्याशी काय चर्चा करायची, हो की नाही? आता मी 1000 जणांना हे काढून दाखवतो की प्रभुपादांनी सांगितले की यज्ञ करायचाच नाही कुठल्याही प्रकारचा, तर तरी ते येऊन सांगतात मग प्रभुपादांनी केलेले यज्ञ. अरे प्रभुपादांनी केलेले म्हणजे तुम्ही पण करणार का? पण प्रभुपादांनी स्पष्टपणे तुम्हाला आदेश दिलाय करू नका म्हणून. त्या आदेशांना काही व्हॅल्यू आहे की नाही? आणि काही काही गोष्टी रिपीटेडली सांगितल्या आहेत. हा जो मुद्दा आहे ना कर्मकांडाचा, पितृपक्षाचा, हे पिंडदानाचा वगैरे, हा रिपीटेडली सांगितलाय प्रभुपादांनी. त्यांची लेक्चर ऐकलं तर अजून आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला. प्रभुपाद लेक्चर मध्ये तर सुपर सिरियसली सांगतात, युजलेस आहे, काही करू नका, या भाषेत सांगतात. मग हे प्रभुपाद कुठले आणि आपले प्रभुपाद कुठले, याचा आपण विचार करायला पाहिजे, हो की नाही? ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मी स्वतः एक शेतकरी आहे. आणि जर प्रत्येक शेतकऱ्याला जर स्वतःपुरतं जर पिकवून खायचं जर म्हणलं तर जे काय आपले भगवत भक्त काय जे ज्यांच्याकडे जमीनच नाही, म्हणजे त्यांचा उदाहरण म्हणजे सर्व्हिस करतात, पैसा भरपूर आहे पण जमीनच नाही, तर प्रत्येक शेतकऱ्यांना जर स्वतःपुरतं पिकवतं मग आपले भगवत भक्त काय आहेत ते, मग त्यांचा उदाहरण त्यांचं अन्न पाण्याचं त्यांची व्यवस्था तुम्ही करायची, कारण तुम्ही भक्त आहात. भक्तचा अर्थ असतो जो दुसऱ्या भक्तांप्रती भक्तवत्सल असतो. म्हणूनच प्रभुपादांनी ग्रुपनी समुदाय करा म्हणून सांगितलंय. फार्म कम्युनिटी निर्माण करा. फार्मिंग करू नका, फार्म कम्युनिटी करा. म्हणजेच काय, शेती करू नका, शेतीचे समुदाय निर्माण करा. भक्त एकत्र या आणि शेती करा. त्यातल्या काही भक्तांना शेती असेल, काहींना नसेल, काहींच्याकडे पैसे असतील, काहींच्याकडे नसतील. त्यांना मदत करणे आपलं कर्तव्य आहे ना. शुद्ध भक्त जर एखादा शुद्ध असेल आणि कळकळीची तळमळ असेल प्रभुपादांची सेवा करायची, त्यांना आपण या म्हटलं पाहिजे, या आमच्या शेतावर, या आमच्या सोबत राहा, आपण दोघे मिळून भगवंतांची प्रभुपादांची सेवा करूया. हीच भक्ती असते ऍक्च्युली. त्यालाच प्रेम करुणा म्हणतात. हीच खरी भक्ती असते. सिंपल उपाय आहे. प्रभूजी, मी शेतकरी असेल, मी शेतकऱ्यांना बियाणं जे असते म्हणजे गहू किंवा ज्वारी असेल, मी असं शेतकऱ्यांना फुकट बियाणं देतो. पण शेतकरी परत मला म्हणजे साधा फोन सुद्धा मला विचारत नाहीत. अशा शेतकऱ्यांना काय म्हणायचं? काही म्हणायचं नाही, कोणाला काही म्हणायचं नाही. कारण भक्तीचा प्रचार करणे, चांगली कामं करणे हे सदैव कृतज्ञ काम असतं. तिथे कृतज्ञतेची आपण अपेक्षाच करायची नसते. प्रभुपादांचं वाक्य कुठलेही रसायन वापरत नाही मी, अगदी म्हणजे निव्वळ ह्याच्यावर शेती असते. हिंदीमध्ये एक म्हण आहे, नेकी कर और दर्या में डाल. आपण जी चांगली कामं करतो ती त्याच्याबद्दल आपण कधी वाईट वाटून घ्यायचं नसतंय. जग हे असंच वागणार असतं. या जगाची व्याख्याच ही आहे. मग कशाला जास्त विचार करायचा नाही. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं, चांगल्या पद्धतीने सेवा करत राहायची. सगळेच असुरी आहेत, आपण पण एक दिवस असुरी होतो. प्रभुपादांच्या कृपेने आपण आता भक्त व्हायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे लोकांना कशाला नाव ठेवायचं, आपण प्रयत्न करत राहायचे. हरे कृष्ण. प्रभूजी, तुम्ही गहू करणार असेल तुमच्या शेतामध्ये तर माझ्या 2 जाती बऱ्यापैकी चांगल्या आहेत. एक बनशी म्हणून एक आहे आणि काळा कुसरी म्हणून आहे. शुअर. बियाणे लागेल तर मी घेऊन येईन पाहिजे असेल तर. शुअर प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण.
आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी एक प्रश्न आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. तुम्ही एक दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही इंडिपेंडंट लाईफचा एक प्रश्न होता बघा एका भक्तांचा की आपलं आताचं आयुष्य असं आहे की आपल्याला बऱ्याच वेळा सरकार दरबारी आणि सरकाराशी काम पडतं. आणि मग आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काही ऍड ऑन पैसे दिल्याशिवाय काही काम होत नाही. आताची सद्यस्थिती आहे. मग त्यावेळेला तुम्ही म्हणाला होता की आदिवासी जसं राहतात की त्यांचा काही कॉन्टॅक्ट नसतो, त्यांचा काही संबंध नाही सरकारशी, अशा पद्धतीने तुम्ही पण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. मग असं जर का तुम्ही म्हणता आहात म्हणजे ही जर का असेल तर आताच्या परिस्थितीमध्ये सध्या परिस्थितीत तरी अवलंबायला एक सडन टाइमला अवघड आहे, पण हळूहळू प्रयत्न केला तर होऊ शकते. तर तुम्ही आता तुमची लाईफस्टाईल कशी जगता, तुम्ही स्वतः काय करता मग, किंवा तुम्ही कसं केलं यापर्यंत, तुम्ही कसा पोहोचला? अजून पोहोचलेलो नाहीये. हा प्रश्न जर का तुम्हाला खाजगी वाटत असेल तर तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालेल. नाही, काय हरकत नाही. मी मान्य करतो की अजून आम्ही पोहोचलेलो नाही आहे. आमची जर्नी चालू आहे, आम्ही स्टेप्स घेतोय टुवर्ड त्या दिशेने. मी 2016 मध्ये नोकरी सोडली माझी पूर्णपणे. अमेरिकेत होतो मी 15 वर्ष आणि 2016ला नोकरी सोडून आलो. हे पूर्णपणे ठरवून आलो की आपल्याला शेतीच करायची. भरपूर त्रास झाला गव्हर्नमेंटचा, ह्याचा त्याचा. शेती घेतली, विकत घेतली, करायला लागलो. परंतु आता भरपूर अनुभवाने कॉन्फिडन्स पण आला की प्रभुपाद जे म्हणतात ते सत्य आहे. टिकून राहिलो त्याच्यावरती आम्ही. याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आम्हाला सारखा जाणवायला लागला की भक्तांचा संघ नाही, आणि अजूनही बऱ्याच भक्तांना हे पटलं पाहिजे म्हणून आम्ही असाच प्रचार करायला लागलो, आणि आता त्यातून बरेच भक्त तयार व्हायला लागले. तर आता आम्ही एक मोठी जागा घेतलेली आहे रिसेंटली, जिथे 5 ते 10 कुटुंब एकत्र राहायचा आमचा प्लॅन आहे. अशा प्रकारे सिंपल लाईफ जगण्याचा. तर त्या प्लॅनिंग मध्ये आम्ही सध्या आहोत. तो प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्याबद्दल मी आता डिटेलमध्ये सांगत बसत नाही, परंतु ही जर्नी असते आणि प्रभुपाद जे सांगतात ते सत्य आहे याचा पदोपदी मला अनुभव आलेला आहे. हे आम्ही अनुभव घेतलेला आहे. मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा मला जवळजवळ आजच्या ह्याच्याप्रमाणे बघायला गेलं तर 7-7.5 लाख रुपये पगार होता महिन्याला. परंतु पूर्णपणे निर्णय घेतला आम्ही की सोडायचं म्हणजे सोडायचं, आणि सिंपल लाईफ जगतो आम्ही. जसं मी परवा देखील सांगत होतो की आम्ही टूथब्रश वापरत नाही. वर्षाला एक टूथब्रश जरी धरला तरी आमचे 4 जणांचे 4 गुणिले आता 10 वर्ष आम्ही म्हणजे 40 टूथब्रश आम्ही ऍटलिस्ट कचरा कुंडीतून बाहेर काढू शकलो. याचं समाधान आहे. निसर्ग म्हणजे भगवान आहेत, त्यांची सेवा करणे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यापूर्वी आम्हाला फक्त असे व्हॉट्सअप फेसबुकवरती आम्ही फक्त टाकायचो झाडे लावा, झाडे जगवा. आज मी स्वतःच्या हाताने झाडे लावलेली पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतो. एक वडाचं झाड आहे आमच्या घरासमोर, ते लावलं तेव्हा माझ्या उंचीचं होतं. आता ते इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्या खाली 10 जण झोपू शकतात. त्याचा आनंद आहे. आपण म्हणतो फक्त झाडे लावा, किती जणांनी झाडे लावली, किती जणांनी झाडे जगवली. आम्ही स्वतः आंब्याची झाडं लावली, स्वतः चिक्कूची झाडं लावली, स्वतः वेगवेगळ्या फळाची झाडं लावली. आणि प्रभुपादांनी जे सांगितलंय ते पदोपदी आपल्याला मग असा अनुभव येतो की यस हे पॉसिबल आहे, यस हे पॉसिबल आहे. तर बरेचसे लोक येऊन हे पण म्हणतात की तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही केला. पण जसं आता मी प्रभूजींना म्हटलं की ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना आम्ही मदत पण करतो. त्यांना म्हणतो या तुम्ही आमच्या सोबत राहा, आणि असे बरेचसे भक्त येतात. आता प्रभुपादांच्या कृपेने बऱ्याच जणांना हे प्रभुपादांचं मेसेज कळायला लागलंय. बरेचसे गरीब लोक देखील जोडलेले आहेत, बरेचसे श्रीमंतातले श्रीमंत लोक देखील आमच्या सोबत जोडलेले आहेत. एवढी प्रभुपादांच्या शब्दांमध्ये ताकद आहे, अजूनही आहे ऍक्च्युली, आणि हे शक्य आहे. तुम्ही चेंज करू शकता लाईफ. सिंपल लाईफ जगणे म्हणजे काही नसतं. ज्या कृत्रिम गरजा आहेत ना त्या बंद करायच्या सगळ्या, आणि ज्या नॅचरल गरजा आहेत त्या आपण कसे तयार करू शकतो याच्यावरती ध्यान केंद्रित करायचं, जे प्रभुपादांनी सांगितलंय. ग्रो युअर ओन फूड,
म्यूट करता का प्लीज? कोणाचा आवाज येतोय? गोरखनाथ आहे. तर हे शक्य आहे ऍक्च्युली. हा, आता असं मी म्हणू शकत नाही की मी पूर्णपणे सिंपल लाईफ जगतो आणि पूर्णपणे इंडिपेंडेंट झालोय, परंतु बऱ्याच पर्सेंटेज मध्ये सांगायचं म्हटलं तर ऑलमोस्ट 50-60% आम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी इंडिपेंडेंट आहे. आणि बऱ्याचशा अशा नैसर्गिक रोजच्या जीवनातल्या लागणाऱ्या गोष्टींबद्दल देखील बरेच आम्ही इंडिपेंडेंट आहे ऍक्च्युली. दूध आमचं स्वतःचं आहे, बरेच वर्ष झाले आता दुधासाठी आम्ही बाहेर जात नाही. एक काळ होता दूध म्हणजे काय आम्हाला माहिती नव्हतं. धार कशी काढतात आमच्या बायकोने कधी स्वप्नात पण बघितलं नसेल. ती आता स्वतः धार काढते आणि त्यातला आनंद पण घेतोय आम्ही. असं नाही आहे की हे सगळं कष्टमय आहे. अमेझिंगली हॅपी आहे ऍक्च्युली. ब्लिस, ज्याला परमानंद म्हणतो, प्रभुपाद जे म्हणतात, ते देखील आम्ही अनुभवतो. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, मी आता नुकतेच जॉईन झालेले आपल्या ग्रुपला. तर मला विचारायला ऑकवर्ड होते, पण मला थोडी तुमच्याबद्दल पण माहिती सांगताल का? किती वाजलेत? 8:18. कशाबद्दल म्हणजे एक्झॅक्टली कशाबद्दल माहिती पाहिजे? रिलेटेड आहे एवढं समजतं याच्यावरनं, पण म्हणजे मी कुठं आहे, पुण्यामध्ये आहे का, काय कसं, म्हणजे थोडस तुमची सेल्फ इंट्रोडक्शन. कारण आता आम्ही शिक्षा गुरु म्हणून तुमच्याकडे बघ, ते जर आपण म्हणजे कुणाकडनं ऐकतं हे पण आपल्याला कळलं पाहिजे ना. ओके ओके. याच्या आधी आम्ही एक पुस्तक वाचलं, कृष्ण बाहुलेतील पहिले पाऊल. त्याच्या सुरुवातीला बहुतेक मी सांगितलेलं त्या, पण भगवद्गीतेच्या क्लासमध्ये बरेच जण नवीन आले. मी प्रभुपाद जसं म्हणतात तसं मी एक बदमाश आहे, रास्कल ज्याला म्हणतात. आणि त्यामुळे माझ्याबद्दल असं विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे. मी इंजिनियर आहे, होतो ऍक्च्युली. 2000 मला वाटते 1998 मध्ये मी इंजिनियर झालो. 1999 मध्ये मी परदेशात गेलो. तेव्हापासून जवळजवळ परदेशातच आहे, होतो. आणि तिकडेच प्रभुपादांशी संबंध आला आमचा 2006 मध्ये. आणि अशीच भक्ती करत होतो जसे सगळे करतात, नॉर्मल. त्यानंतर मग प्रभुपादांच्या कृपेने भागवतम वाचन श्रवण सिरियसली झालं. तेव्हापासून थोडंफार प्रभुपादांना आम्ही सिरियसली घ्यायला सुरुवात केलं. आणि माझ्या गुरु महाराजांची तेव्हाच माझी भेट झाली आणि माझं आयुष्य बदललं असं मी म्हणू शकतो. बाकीच्यांना दिसते की नाही माहिती नाही बदलले की नाही ते. आणि मग हे सिरियसली, हे प्रभुपादांचे सिरियस मिशन कळाल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की प्रभुपादांची सेवा करायची असेल तर हे केलं पाहिजे, नसेल तर ढोंग करून काय उपयोगाचं नाही. म्हणून आम्ही 2016 मध्ये सगळं सोडून आलो इथे. जागा विकत घेतली. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर, कोणाला माहिती असेल, त्या छोटंसं शहर आहे, त्याच्या बाहेर 7-8 किलोमीटर बाहेर शेतामध्ये राहतो आम्ही. अच्छा. मी आपलं नाव काय आहे? माझं नाव आहे श्यामानंद दास. आणि माझ्या गुरु महाराजांचं नाव आहे परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज. मी हे जे बोलतोय हे कुणाला बघायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल तर आमच्याकडे तुम्ही येऊन राहू शकता एखाद दुसरा दिवस. आमच्याकडे राहायची पण व्यवस्था आहे. नक्कीच प्रभूजी. अरे पण मला पण असं तेच वाटतं की जे आपलं प्रिन्सिपल आहे की सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, पण ते नुसतंच म्हटलं जातं, प्रत्यक्षात काही होत नाही. पण अजूनही आम्ही बदमाशच आहोत प्रभुपादांच्या नजरेमध्ये, आणि अजूनही प्रयत्न करत आहोत प्रभुपादांच्या नजरेत सुधारायचा.
प्रभुपादांचे जे लेक्चर ऐकतात त्यांना माहिती आहे, प्रभुपाद लेक्चर मध्ये कमीत कमी 10-15 वेळेला तरी बदमाश म्हणतात. ते आपल्यालाच म्हणतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. जे नवीन आलेत, विशेष करून त्यांच्यासाठी विशेष सूचना म्हणजे याच्या आधीचे जे 10-15 सेशन झाले त्याचं नाव तुम्हाला YouTube वरती मिळेल किंवा मी लिंक उद्या पाठवतो. कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, बेसिक गायडन्स फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, हे एक पुस्तक आहे. ते पुस्तकाचं वाचन केलं आम्ही 10-15 दिवस. तर नवीन म्हणजे तुम्ही जरी इस्कॉन मध्ये असाल किंवा भक्तीमध्ये इतके वर्ष असाल तरी ते तुम्ही ऐका, खूप महत्वाचं आहे. परमपूज्य भक्ती विकास महाराजांनी लिहिलेलं छोटंसं पुस्तक आहे. हे पुस्तक जरी तुम्हाला कुठे मिळालं तरी घेऊन या. सगळ्या मंदिरामध्ये जनरली असतं, नसेल तर मला कळवा, मी तुम्हाला पोस्टाने पाठवू शकतो. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.